हे बघा, आम्हाला जमेल तसं आम्ही घाण्याचं डेकोरेशन करायचं प्रयत्न केला आहे आणि कळस मांडायचं आहे अजून. इकडे बघ रे विष्णू, हाय कर, हाय कर, हाय. इकडे कार्यक्रम चाललाय, हळद फोडण्यासाठी तयारी. सगळ्यांची तयारी बाकी अजून. नमस्कार. हे बघा, हा माझा आहे हळद फोडण्याच्या दिवशीचा लूक. आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की येल्लो शेडमधल्या साड्या घालायच्या आहेत. आता तुम्हाला असं वाटेल आता येल्लो तर आता हिने घालून घेतलं तर हळदीला काय घालणार, ते पण तुमच्यासाठी सरप्राईज असेल. कसे आहात सगळे, मजेत ना? आता एक एक ब्लॉग लग्नाचे सुरू होणार आहेत. सो मी तुम्हाला माझं डेकोरेशन आणि कधी कोण कोण आलेलं आहे ते बघा. चला. जवळजवळ सगळेजण 6 महिन्यापासून ह्या गोष्टीची वाट बघत होते. म्हणजे एंगेजमेंट होऊन 6 महिने झाले होते आणि आमची लग्नाची डेट जवळ येत होती आणि हे सगळे कार्यक्रम नियोजनप्रमाणे सगळे होत होते. आज घाणा होता ऋतूचा, म्हणजे हळद फोडण्याचा कार्यक्रम होता. सगळे मस्त आलेले होते. आमच्या आजी होत्या, काकू होत्या, मावश्या होत्या सगळ्या. नवरीबाई पण तर एक्साइटमेंट असणारच आहे नवरीबाईला. सगळ्यांनी मस्तपैकी उखाणे वगैरे घेतले. कसं ना, म्हणजे यसूमुळे मला एंगेजमेंटमध्ये ना थोडं एन्जॉय कमी करता आलं होतं, कारण की ती लहान होती त्यामुळे. पण ह्या वेळेस ना ती खूप छान मला सगळ्यांकडे जाते पण आहे, मस्तपैकी मजा येते. आणि ही नवरीबाई आमची छान दिसते की नाही? छानच येते. आणि यसूची ड्युटी तिच्याकडे दिली होती सांभाळायला आणि त्यामुळे थोडंसं मला मोकळं फिरता वगैरे येत होतं, एन्जॉय करता येत होतं. लहान मुलं असले की थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि हा आमचा फोटोग्राफर, व्हिडिओ काढणारा. आणि हा विष्णू, जो का मध्ये मध्ये येत होता, डान्स करत होता आणि जात होता. मस्त मजा येत होती. 6 महिन्यापासून एकमेकांना रील पाठवत होतो, हे असं करू तसं करू, आणि तसंच करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो सगळेजण. आई गाणं म्हणत होती. आईला पहिल्यापासून लग्नाची गाणी खूप छान येतात. आणि ही नवरीबाई निवांत बसली होती. तिला वाटलं मी व्हिडिओ घेत नाही आहे, काही फोटो क्लिक केले. आता पुढचा कार्यक्रम अष्टीवरांचा असेल, तो पण तुम्ही एन्जॉय करा. आणि असेच छान छान ब्लॉग बघा आपले पारंपरिक पद्धतीच्या लग्नाचे. तोपर्यंत बाय, टेक केअर.